तर स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीच्या निमित्ताने 12 जानेवारीला राष्ट्रीय युवा महोत्सव आयोजित करण्यात आलाय। त्या पार्श्वभूमीवरती युद्ध पातळीवरती मैदान सपाटीकरण केलं जातं। रात्रंदिवस हे मैदान आणि मंडप उभारण्यासाठी प्रशासनाकडून जोरदार तयारी केली जाते। जेसीबी किंवा इतर मशीन्स वापरून या सहाय्याने प्रगतीपथावरती काम सुरू आहे आणि याच मैदानावरती आढावा घेतला आमचे प्रतिनिधी किरण ताजणे यांनी। पंतप्रधान नरेंद्र मोदी 12 जानेवारीला नाशिक दौऱ्यावर येत आहेत। त्यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रीय युवा महोत्सव याचं उद्घाटन होणार आहे आणि एकूणच जर बघितलं तर त्याची तयारी ही जोरदार केली जाते। नाशिकच्या जिल्हा प्रशासनाकडून या ठिकाणी जर बघितलं तर जे तपोवन या ठिकाणचं जे मैदान आहे त्या मैदानाचं या ठिकाणी सपाटीकरण केलं जात आहे। याबाबतचं कंत्राट देण्यात आलेलं आहे आणि एकूणच जर बघितलं तर जेसीबी असेल, पोकलान असेल, डंपर असतील यांच्या माध्यमातून हे सगळं सपाटीकरणाचं काम केलं जात आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवर जर बघितलं तर हे याच मैदानावर या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा आहे। जवळपास लाखाहून अधिक युवा वर्ग असतील किंवा नागरिक असतील या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित राहणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी या सगळ्या काळामध्ये युवा वर्गाला संबोधित करणार आहे आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाकडनं, नाशिकच्या जिल्हा प्रशासनाकडनं आणि केंद्र स्तरावरून या सगळ्या संबंधी आढावा घेतला जातो। आणि आपण जर बघितलं तर या ठिकाणी जे मैदान आहे ते सपाट केलं जात आहे। डोमचं जे या ठिकाणी उभारलं जाणार आहे त्याची देखील या ठिकाणी तयारी सुरू झालेली आहे। जे डोम उभारलं जाणार आहे त्याचे साहित्य या ठिकाणी आणून ठेवलेलं आहे आणि हे सगळं मैदान सपाट झाल्यानंतर या ठिकाणी जो भव्य असा डोम उभारला जाणार आहे त्याची देखील तयारी एका बाजूला सुरू आहे। त्यामुळे एकूणच जर बघितलं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा ज्या मैदानावर होते ते मैदान सपाटीकरणाचं काम युद्ध पातळीवर केलं जात आहे आणि एकूणच प्रशासनाच्या माध्यमातून जोरदार तयारी या ठिकाणी सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। व्हिडिओ जर्नलिस्ट खुशाल पाटील सह किरण ताजणे, पुढारी न्यूज, नाशिक।